बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो, बोलती पुस्तके सादर करत आहे ज्येष्ठ लेखक काका विधाते लिखित कादंबरी संताजी, प्रकरण 4. पन्हाळ्याला थांबलेले प्रल्हाद निराजी मोठ्या आशेने रामचंद्र पंतांकडून येणाऱ्या जबाबाची वाट पाहत होते. त्यांचा माणूस आला, पण तो रिकाम्या हाताने. रामचंद्र पंतांनी काही जबाब पाठवला नव्हता. ते निराश झाले. 4-1 दिवसांनी रामचंद्र पंतांचं पत्र घेऊन त्यांचा खास दूत आला. उत्सुकतेने थैलीतलं पत्र प्रल्हाद पंतांनी वाचलं आणि त्यांची निराशा आणखी वाढली. ते गोंधळात पडले. पत्रात तुकोबारायांच्या अभंगाच्या केवळ 2 ओळी लिहिल्या होत्या. ठेविले अनंते तैसेची रहावे, चित्ती असो द्यावे समाधान. आपण सल्ला मागितला आणि त्यांचं हे उत्तर. पंत चिडले, पण मग शांतपणे विचार केल्यावर त्यांच्या लक्षात आलं की रामचंद्र पंतांनी अत्यंत योग्य आणि मोलाचा सल्ला दिलाय. पन्हाळ्याच्या घटना अशा थरला गेल्यात की प्रयत्न करूनही आपण त्यांची गती आणि आवाका रोखू शकत नाही. त्यापेक्षा गप्प बसलेलं बरं. पण नंतर त्यांना वाटलं या घटनांकडे दुर्लक्ष करून स्वस्थ बसणंही धोक्याचं. फितुरीला फूस दिल्याचा फुकटचा आळ आपल्या माथे येईल. इतर सरकारकून राहतील नामाने राळे आणि आपलीच मान तेवढी फासात अडकायची. या विचाराने त्यांच्या मनाचा थरकाप उडाला. प्रल्हाद पंतांकडे अष्टप्रधानातलं अत्यंत महत्त्वाचं न्यायाधीशाचं पद होतं. त्या पदाला ते सर्वस्वी पात्रही होते. त्यांची तर्कशक्ती अजोड, कुशल संभाषणपटू अशी त्यांची पूर्वापार ख्याती. युक्तिवाद करण्यात ते कधीच कुणाला हार जात नसत. प्रतिस्पर्धी कितीही त्रागा करो, त्याने विचलित न होता सौम्य शब्दात आपला मुद्दा ते लावून धरत, तो पटवून देत. त्यांचं भाषाज्ञान ही अफाट. मराठी, संस्कृत, कन्नड, हिंदवी, दखनी अशा अनेक भाषांवर त्यांचं प्रभुत्व होतं. वाचनाचा व्यासंग दांडगा. न्यायाधीश म्हणून काम करताना हे वाचन, बहुश्रुतता त्यांच्या कामी येई. ज्ञान लालसा, चौकसपणा, तर्कशक्ती, संभाषण चातुर्य हे गुण त्यांनी प्रयत्नपूर्वक संपादन केले होते. अर्थात त्यांच्या अनुवंशिकतेचाही वाटा होताच. त्यांचे वडील निराजी रावजी यांच्याकडून ही संपदा त्यांना लाभली होती. निराजी हे शिवाजी महाराजांच्या पदरी कारभारी होते. महाराजांनी त्यांचे गुण हेरून राज्याभिषेक समारंभ प्रसंगी त्यांना मुख्य न्यायाधीश केलं. हिंदवी, फारसी या भाषांचा त्यांचा अभ्यास म्हणून यावनी सत्तांशी वाटाघाटी करण्याच्या महत्त्वाच्या जबाबदाऱ्या त्यांच्यावर सोपवल्या. निराजींनी त्या कुशलपणे पारही पाडल्या. संभाषणात आपला प्रभाव कसा पाडायचा, शब्दांचा घोळ घालून वाटाघाटी कशा लांबवायच्या आणि अखेर आपल्याला हवं तेच कसं पदरात पाडून घ्यायचं, यात ते तरबेज. प्रतिस्पर्ध्याला बौद्धिक धडका देत युक्तिवादाच्या बळावर त्याला 4 मुंड्या चित करण्यात त्यांना विलक्षण आनंद वाटे. पित्याचे हे सारे गुण प्रल्हाद पंतांमध्ये पुरेपूर उतरले होते. मराठ्यांची वृत्ती मुळात कुप्पमंडूक. तिचा त्याग करून पंतांनी यवन, युरोपियन, सिद्धी या जमातींच्या भाषा, त्यांच्या चालीरीती, राज्यकारभार पद्धती यांचा अत्यंत बारकाईने अभ्यास केला होता. महजर, निवाडापत्रे यांची उत्तम माहिती त्यांना होती. त्यामुळे वतनांचे पिढीजात वाद, गर्गशे ते चटकन निखाली काढत. असा ज्ञानी माहितगार माणूस. पण नेमका शंभूराजावर इतराज का? तर राजकारणाशी त्यांचा असलेला संबंध राजांनी मर्यादित केलेला. लष्करी बाबींपासून तर त्यांनी त्यांना 4 हात दूरच ठेवलं होतं. आपली तर्कशक्ती, कुशाग्र बुद्धिमत्ता, युक्तिवादातलं कौशल्य, अनेक भाषांचा अभ्यास, बहुश्रुतता या जोरावर मोठमोठी राजकारणं आपण लिलिया पार पाडू, पण तशी संधी दिली जात नाही ही त्यांची खंत.
राजाचं प्रतिनिधीपद त्यांना हवं होतं. प्रतिनिधी म्हणजे राजा राजधानीत नसेल तेव्हा राजदंड हाती धरून राज्य चालवणारा शक्तिशाली मंत्री. एका अर्थी तो राजाची सावली व त्याच्या गैरहजेरीतला अप्रत्यक्ष राजाच. शिवाजी महाराजांनी हे पद निर्माण केलं आणि कर्नाटक स्वारीवर जाताना त्याची जबाबदारी राहुजी सोमनाथांकडे सोपवली होती. राहुजींचा तो दरारा थाट प्रल्हाद पंतांनी प्रत्यक्ष पाहिला होता. तेव्हापासून या पदाची लालसा त्यांच्या मनात निर्माण झालेली. पण प्रश्न शंभू राजांपुढे ती व्यक्त कशी करायची हा होता. कवी कलश राज्याचे छंदोगामात्य. त्यांच्या हाती राजांनी बरीच सत्ता दिलेली. तेही विद्वान आणि अनेक भाषांचे जाणकार होते. वतनदारी पद्धतीचा सखोल अभ्यास होता त्यांचा. प्रल्हाद पंतांनी दिलेले काही निवाडे मनास आले नाहीत तर शंभूराजे विचारार्थ ते कलशांकडे पाठवत. ते प्रल्हाद पंतांना अपमानास्पद वाटे. त्यामुळे कलशावर त्यांचा सर्वाधिक राग होता. त्यांच्या मनस्थितीचा नेमका अदमास राजांना आला नाही. पन्हाळ्याचा धोका टाळण्यासाठी त्यांनी निर्लय मनाने त्यांची तिकडे रवाना केली आणि पत्राद्वारे त्यांना कळवलं. तळ कोकणचा खडा पहारेकरी असलेला पन्हाळा जेर करावा हे बादशहाच्या मनी फार. गनिमाची दाटीही त्या प्रांती विशेषच झाल्याचे वर्तमान आहे. ताम्र हरेक प्रकारे हुंडर लढवतील. त्यांचे एक जरा चालू न देणे. कवीजी आणि गणोजी राजे यांचा तंडा तोडून बहुता प्रकारे उभयंतांची दिलजमाई होईल ते करणे. अशा वक्ती घरफूट बरी गोष्ट नव्हे. तुम्ही हुशार चौकस तमाम मुद्दे मनास आणून समजाविषयी कराल या हेतूने तुम्हास पाठवले असे. विशेष बाब तरी हुजूर लिहून कळवावी. इकडून विनाविलंब विल्हे केले जाईल याविषयी अंदेशा न धरणे. पंतांची वाणी आणि विचारसरणी यावर राजांचा केवढा विश्वास. पण पंतांनी या दोन्हींचा वापर करणं हेतुतः टाळलं. आपल्या अफाट तर्कशक्तीला एक जरा तोशीच त्यांनी पडू दिली नाही. गणोजी गुमराह होतोय हे दिसत असून ते गप्प बसले. गडावर फितुरीची लागण झालेली. शंभूराजे यांची दुसरी राणी चंपा आणि तिचा एक पुत्र यांना कुठल्याही क्षणी दगाफटका होईल, कलशांच्या प्राणावर बेतेल हे त्यांना कळत होतं. तरी ते स्वस्थ राहिले. प्रकरण हाताबाहेर गेल्याचा केवळ आभास त्यांनी निर्माण केला. ज्या हेतूने धन्याने आपल्याला धाडलं तो साध्य करण्यासाठी अल्पसा का होईना प्रयत्न करावा असं चुकूनही कधी त्यांच्या मनात आलं नाही. कलशांची मस्ती गणोजीकडून परस्पर जिरवली जाते याचं सुप्त सुख भोगण्यातच त्यांची थोरवी आटली. कुणाकडून कशी का होईना या कनोजी ब्राह्मणाची नांगी परस्पर ठेचली जावी ही त्यांची इच्छा होती. गणोजी कलशांना नव्हे प्रत्यक्ष राजांना शह देण्याच्या प्रयत्नात आहे हे ओळखूनही ते गप्प बसले. आणि आता तर रामचंद्र पंतांचा बहुमोल सल्ला त्यांना लाभला होता. कशातच भाग घ्यायचा नाही, तटस्थ राहायचं. कलश गणोजी परस्परात भांडतील, लढतील, निमरतील. आपण त्यांच्या कटकटी का अंगावर घ्या. कुणाच्या अध्यात मध्यात पडायलाच नको. पंतांनी मनोमन ठरवून टाकलं. डोळे मिटून दूध पिणाऱ्या मांजराला वाटतं कुणाचंच आपल्याकडे लक्ष नाही, पण पाठीत रपकन सोटा बसल्यावरच त्याला वस्तुस्थिती कळते. प्रल्हाद पंतांनाही लवकरच याचा अनुभव येणार होता. आलमगीर औरंगजेबाच्या छावणीचा वाढव्य घेर अकलूजला पसरला होता. देखणेनी दिमागदार दिसत होते. शाही खुराक खाऊन पुष्ट झाले 300-400 पहाडासारखे हत्ती खुंट्याला ठाण बंद केलेले उभ्या जागी ते झुलत होते. उंट, सांडण्या, बैल, खेचरे अशी शेकडो हजारो जनावरे. त्यांच्या शेणामुताचा, घोड्यांचा, लिदीचा उग्र वास हवेत पसरलेला. छावणीत जिकडे तिकडे लष्करी मानचिन्ह, हिरव्या रंगाचे झेंडे अलम वाऱ्यावर डोलत होते. स्वार, प्यादे, हशम रोजच्या कामात गुरफटलेले. धान्य, भाजीपाला, मिठाया, फळफळावळ अशा खाण्याच्या जिन्सा, तसंच कापड, चोपड, दैनंदिन गरजांसाठी लागणारे इतर वस्तू यांची रेलचेल असलेली अनेक दुकाने बाजारात होती. जिन्सांची खरेदी करण्यासाठी लोकांची एकच झुंबड उडालेली. कोटाच्या आत असल्या एका विस्तीर्ण मैदानात पातशहांचा भव्य गुलालबार तंबू उभा होता. तंबूच्या आत बाहेर शेकडो सहस्र अहदी
शेखजादे, गुलाम आणि चेले यांचा पहारा होता. तंबूच्या प्रचंड विस्तारात नगारखाना, दिवाने आम, दिवाने खास, खलबतखाना, पातशहांची ख्वाबगाह, बेगमांचा जनाना असे अनेक विभाग होते. त्यात कनौज, खोजे, बांदिया, गुलाम, लौंडे अशा शेकडो वरकड नोकरचाकर मंडळींचा राबता होता. गुलालबारला वेढून सरदार आणि शहजाद्यांचे खेमे गोलाकार पद्धतीने लागले. त्यांच्या सभोवती लहान मोठ्या किमान 50 तोफा सज्ज ठेवलेल्या. पातशहा आणि त्यांचे कुटुंबीय यांच्या संरक्षणासाठी नेहमीच अशी चोख व्यवस्था केलेली असे. असरची नमाज अदा करून पातशहा खलबतखान्यातल्या आराम कुर्सीवर येऊन विसावले. 71 वर्षाचं त्यांचं वय. देह वार्धक्याने वाकलेला, दाढीने भुयांचे केस बहुतांश पांढरी झालेले, गालफाड उठून वर आलेली, सुरकुतलेल्या कपाळाखालचं त्यांचं सरळ धारदार नाक चेहऱ्याच्या मानाने मोठं वाटत होतं. खोल गेलेल्या त्यांच्या डोळ्यात मात्र विलक्षण चमक होती. शुभ्र घोलदार झगा आणि तुमान त्यांनी घातलेली. डोक्यावर भुऱ्या रंगाची साधी पगडी होती. गळ्यातील मोत्यांची कंठी वगळता त्यांच्या अंगावर अन्य अलंकार नव्हता. साध्या सुध्या पोशाखातील पोक असलेली त्यांची करुण काया पाहून हा माणूस अलम हिंदुस्थानचा पातशहा आहे या गोष्टीवर कुणाचाही विश्वास बसला नसता. त्यांच्या उजव्या बाजूच्या आसनावर पायांपर्यंत रुळणारा सफेद जामा घातलेला, डोक्याला पांढरा साफा बांधलेला, शुभ्र गोऱ्या रंगाचा एक वृद्ध इसम बसला होता. त्याची पांढरी दाढी गळ्यापर्यंत रोळत होती. अंगाने तो गोल गरगरीत, चेहरा भरीव आणि मांसल, हातातल्या पांढऱ्या मण्यांच्या माळेतला एक एक मणी ओढत मनातल्या मनात तो अल्लाहचं नामस्मरण करीत होता. पातशहांच्या समोर एक उंचापुरा धिप्पाड पुरुष कमरेत किंचित झुकून अदबीने उभा होता. वयाने 50च्या पुढचा, रुंद जबड्याचा, दिसायला उग्र. त्याचं कपाळ मोठं होतं, नाक पोपटाच्या चोचीसारखं बाकदार होतं. डोळ्यात सुरम्याची रेग रेगल्यामुळे राखाडी रंगाचे त्याचे डोळे चमकत होते. त्याची मान पुष्टणी घेरेदार होती. आपली करडी दाढी त्याने मेहंदीने रंगवली होती. इनकी तारीफ, त्याच्याकडे पाहत खर्ज भरल्या स्वरात फकीराने पातशहांना विचारलं. हा आमचा वफादार सालार शेख निजाम मुकर्रफ खान. पातशहा म्हणाले. मग शेख निजामला त्यांनी त्या फकीराची ओळख करून दिली. गुलबर्ग्याच्या हजरत बंदे नवाज यांच्या दरगाहचे सज्जाद नशीन जनाब हजरत सय्यद फतेह मोहम्मद खान साहेब आहे ते. सलाम अलैकुम. हुजूर के दीदार से बंदा निहाल हुआ. निजाम कमरेत आणखी वाकला. त्याचा दनांत आवाज सनईच्या सुरासारखा मंजूर झाला. पातशहांच्या दृष्टीने फतेह मोहम्मद खान हा केवळ एक फकीर नव्हता, तो पहुंचा हुआ अवलिया होता. दर्ग्याचा सज्जाद नशीन म्हणजे मठाधिपती. हजरत बंदे नवाज येसुदरांजावर पातशहाची नितांत श्रद्धा आणि हा अवलिया त्यांच्या थोर वंशातला म्हणजे प्रकरण बडं आहे हे निजामाच्या लक्षात आलं. आपली नजर फकीराच्या गलेलट्ट पायावरून त्याने ढळू दिली नाही. तरीही त्याला हे कळेना की पन्हाळ्याचा महत्त्वाचा वेढा टाकून या माणसाचं दर्शन घ्यायला आपण यावं असं पातशहांना का वाटलं. मागच्या 3 महिन्यांपासून पन्हाळ्याच्या पाषाणाशी उभी झुंज घेत होता तो. यश अजून खूप दूर होतं, तरी परिस्थिती त्याला अनुकूल झाली होती. संभाजीचा साला गणोजी त्याच्या गळाला लागला होता. रायगडाच्या सुरक्षित खेऱ्यातून संभाजीला उघड्या मैदानात येणं त्यानं भाग पाडलं होतं. कृती करण्याची वेळ जवळ आलेली असताना अचानक त्याला पातशहाचं बोलणं आलं होतं. शेख निजाम, पातशहा पातळ किनऱ्या आवाजात म्हणाले. हजरत साहेब एक महत्त्वाचा संदेश देण्यासाठी गुलबर्ग्याहून इथं आले आहेत. ते सांगतील ते तू नीट ऐक, त्यावर गौर कर. जी हुक्म जहापना. निजामाने अपेक्षेने सय्यदकडे पाहिलं तर तो डोळे मिटून तस्बिरीच्या माळेचे मणी पोहण्यात दंग झाला होता. आपको याद होगा जहापना, 3 महिन्यांपूर्वी जियारतीसाठी तुम्ही गुलबर्ग्याला हजरतांच्या आस्थान्यावर आला होता. हाँ, हमें याद है.
उस वक्त आपने एक मन्नत मांगी थी. मान हलवून पातशाहने ते मान्य केल्यावर सय्यद पुढे म्हणाला, बगावतखोर काफिरांचा लवकर खात्मा व्हावा. खास करून डोंगर दऱ्यात राहून इस्लामियांचे प्राण कंठाशी आणणारा तो काफर बच्चा जहन्नुम रशीद व्हावा. ही तमन्ना आपण त्यावेळी बोलून दाखवली होती. दुरुस्त कहा आपने. एक दीर्घ निश्वास टाकून पातशाह म्हणाले, त्या कापर बच्च्याचं नाव आहे संभा. 8 वर्षांपासून त्याने आमची नींद हराम केली. त्याची कब्र खडी करूनच दारुल सल्तनत दिल्लीत आम्ही पाऊल ठेवणार आहोत. आमीन आमीन. फतेह मोहम्मद खानाने वर पाहत दोन्ही हात उंचावले. अल्लाह निगहबान है, आपकी तमन्ना वो जरूर पूरी करेगा. और फिर हजरत की दुआ जो आपके साथ है. मतलब हम समझे नहीं. 8 दिवसांपूर्वीचीच गोष्ट. एका रात्री हजरत गेसूदराज माझ्या स्वप्नात आले. आपल्या शेकडो सालिकांसह ते जियारतला निघालेले दिसले. मला त्यांनी विचारलं, तुझं काय चाललंय? मग म्हणाले, रायरीच्या पहाडात खूप दिवसांपासून एक सुवर ठाण मांडून बसला आहे. आम्ही त्याला धरायला निघालो आहोत. तूही आमच्यासोबत चाल आणि या नेक कामात आम्हाला मदत कर. जाग आल्यावर मी उठून बसलो. हा त्यांचा दृष्टांत आहे हे माझ्या लक्षात आलं आणि तो सांगायला लगेच मी तुमच्याकडे धावलो. तो काफर बच्चा खत्म होईपर्यंत तुम्ही गाजीनी चालवल्या जिहादमध्ये शरीक व्हायची माझी ख्वाहिश आहे. हे सांगताना सय्यदाच्या गोल गरगरीत चेहऱ्यावर अभिमानाचा अंगार फुलला होता. सुना तुम्ही शेख निजाम. बादशाह म्हणाले, मागच्या वर्षभरापासून आम्ही तीच कोशिश करतोय. हजरत सांगतात त्या अर्थी ती नक्की कामयाब होणार. हा मौका हातचा जाऊ देऊ नका. फत्ते केलीस तर तुझ्या तरक्कीत 4 चांद लागतील. जहांपना, आपके लिए ये बंदा जान तक कुर्बान करने के लिए तैयार है. हमें तुम्हारी नहीं उस काफिर की जान चाहिए. पातशाहांचा स्वर नकळत चढला. निजामाला आपली चूक कळली. त्यानं आश्वासन दिलं, मैं वादा करता हूं, अब तो खुदा भी मेरे साथ है. आणि दुसऱ्या दिवशी एका वेगळ्याच धुंदीत तो पन्हाळ्याच्या रोखाने दौडू लागला. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. धन्यवाद. प्रिय श्रोते मित्र हो, आपल्यासाठी एक आवाहन. आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत. तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही. तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा आस्वाद घेऊ शकता. कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा. धन्यवाद.